नमस्कार मंडळी, मी गिरीश. स्वागत आहे हरिश्चंद्रगडाच्या शेवटच्या भागात. दर्शन घेऊन धूम चालतच 20 मिनिटात कोकणकडा गाठला. गडाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे कोकणकडा. 3000 फुटांपेक्षाही उंच हा कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा आहे. कड्याचे विराट रूप पाहून सगळे थक्क झाले. कड्यावर हुल्लडबाजी न करता गपगुमान फोटो काढत्या वेळेस पोरांच्या पायांचे फासे आणि त्यानंतर तंबूत आणले. रोहितने कांद्याचे वांदे करून भेल केली. भेल खाऊन झाल्यानंतर दुसरीकडे तयारी जेवणाची केली. डाळ, भात, ड्राय फिश आणि भाकरी बनवली. जेवण करून लगेच झोपी गेलो. रात्री 3 वाजता ट्रेनच्या बाहेर आलो. दमलेली पोरं गाढ झोपली होती. वर स्थितीच्या छान चांदण्या पसरल्या होत्या. सकाळी लवकर उठून नाश्त्याला अंडी आणि कोकण कड्यावर उभा राहून चहा पिणे म्हणजेच निव्वळ स्वर्गसुख. कड्याला मागे टाकत तारामती शिखराकडे आम्ही मार्गस्थ झालो. शिखरावरून शिवनेरी, कळसुबाई, हडसर, चावड, निमगिरी, सिंदोळा, जीवदन, गोरखगड, मच्छिंद्रगड, सिद्धगड, माऊलीगड, अलंग, मदन, कुलंग, कलागड, भैरवगड, कुंजरगड असे अनेक किल्ले दिसतात. गडाच्या खानाखुणा लोप पावत असल्या तरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार आपल्याला हरिश्चंद्रगडाच्या भटकंतीमध्ये जगायला मिळतात. तारामती उतरून परतीच्या प्रवासाला लागलो. मध्ये सूरजने डब्यातले काढले. डब्यातले खाऊन झाले आणि आम्ही हे केलं. तुम्ही अनेक गड फिरले असाल. जोपर्यंत हरिश्चंद्रगडाची भटकंती करत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला ट्रेकर्स म्हणू शकत नाही, कारण हरिश्चंद्रगड ही भटक्यांची पंढरी मानली जाते. तर मग हा मजेदार प्रवास इथेच संपवतो. भेटू पुन्हा YouTube वर. तोपर्यंत गिरीश ट्रेकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.